अपहरण झालेल्या माजी सरपंचाच्या पतीचा मृतदेह आढळल्याने बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। मस्साजोग गावामध्ये जमाव हिंसक झाला असून केजमधून जमावाकडनं बस पेटवण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। सकाळीही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तसंच टायरही पेटवण्यात आलं। संतोष देशमुख याचं अपहरण करून त्यानंतर हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आणि दरम्यान या प्रकरणी 2 आरोपींना आता अटक करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये जमाव हिंसक झाला। माजी सरपंचाच्या केजमध्ये जमावाकडनं बस पेटवण्यात आली। सकाळीही रास्ता रोको करण्यात आला, टायर जाळण्यात आलेले आहेत। माजी सरपंचाच्या पतीचं अपहरण करून हत्या केल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी आता गाव संतप्त झालेलं आहे। संतप्त जमावाने टायरची जाळपोळ केलेली आहे। केजमध्ये जमावाकडनं बस पेटवण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मस्साजोग गावामध्ये एकूणच तणावाचं वातावरण आपण पाहतोय। माजी सरपंचाच्या पतीचं अपहरण करून हत्या करण्याची धक्कादायक घटना मस्साजोग गावामध्ये उघडकीस आलेली आहे। अपहरण झालेल्या माजी सरपंचाच्या पतीचा मृतदेह आढळल्याने बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग गावामध्ये तणाव निर्माण झाले। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जर पाहिलं तर बीडच्या केज तालुक्यातील जे मस्साजोग गाव आहे त्या ठिकाणी जे माजी सरपंच आहेत अश्विनी देशमुख यांच्या पतीची अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी जी कोणाची घटना घडली यामुळे आता ग्रामस्थ नागरिक जे आहेत ते आक्रमक झाले आहेत। मस्साजोग गावामध्ये आज सकाळी रस्ता रोको करण्यात आला होता, त्यानंतर केज शहरामध्ये देखील रस्ता रोको करण्यात आला आणि आता या ठिकाणी जे मस्साजोग परिसर आहे त्या परिसरामध्ये काही तरुणांनी रस्त्याच्या कडेला टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर जमाव हिंसक झाला आणि जमावाकडनं टायरची जाळपोळही करण्यात आलेली आहे।